पाहुयात पुढची बातमी। नागपुरात महाज्योतीच्या नवीन प्रशासकीय इमारत आणि प्रशिक्षण केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सत्तेत आल्यावर 60 वसतिगृह सुरू केल्याची माहिती दिली। मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळेंनी ओबीसींचे खरे कैवारी हे फडणवीस असल्याचं म्हटलंय। सगळ्या समाजाचं कल्याण करण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि त्याच दृष्टीनं आम्ही घेतलेले कुठलेही निर्णय जर आपण बघितले तर कोणत्या समाजावर अन्याय करणारे निर्णय आम्ही कधी घेतले नाही आणि यापुढे देखील घेणार नाही। म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, ज्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली त्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय दिला, पण मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर आम्ही कधीच अन्याय केला नाही आणि ओबीसी समाजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आणि खंबीरपणे आम्ही उभे आहोत। जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये तर एकही जागा ओबीसी करता आरक्षित राहणार नव्हती, एकही नाही। एकही ओबीसीचा नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी राहिला नसता। आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये भांडून त्या ठिकाणी बाजू मांडून संपूर्ण 27% आरक्षण परत आणलं आणि आज महाराष्ट्रामध्ये आता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 27% ओबीसीच्या आरक्षणासहितच या निवडणुका या ठिकाणी पार पडतील।